उत्तर सोलापूर तालुका पोलीस प्रशासन म्हणजे फक्त नेत्यांच्या सोयीचे, सामान्य लोकांना लुटायचे धंदे, अवैध धंद्यांना संरक्षण करणारे पोलीस, अशीच अवस्था 1-1.5 वर्षापूर्वी तालुका पोलीस ठाण्याची झाली होती. तालुक्यातील अनेक हतबल लोक हे पोलीस स्थानक म्हणले की घाबरून जायचे. गरिबांना न्याय नाही अशी भूमिका पोलीस घेतात असे लोकांना वाटायचे. परंतु उत्तर सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी पदभार स्वीकारल्यापासून तालुका पोलीस ठाण्याचे चित्र पालटले आहे. सामान्य लोकांच्या हिताचे अनेक निर्णय पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी घेतले आहे. गावागावातील अनेक वाद हे एकमेकांच्या समन्वयाने सोडवले जात आहे. एखाद्या सामान्य व्यक्तीला कायद्याच्या चौकटीत न अडकवता स्थानिक पातळीवर त्यांचे प्रश्न सोडवण्यावर पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी भर दिला आहे. पाठीमागील 2 दिवसांपूर्वीच वंचितांसोबत त्यांनी दिवाळी साजरी करून त्यांना दिवाळीची सुरेख भेट दिली आहे. उत्तर तालुक्यातील नान्नज, मार्डी, बिबिदारफळ, कवटाळी, कळमन ही मोठी गावे आहेत. परंतु या गावातील अनेक वादाचे विषय पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी अत्यंत सहजतेने आणि गावच्या दृष्टीने व्यापक धोरण आखून सोडवले आहेत. दरवर्षी तालुक्यातील बिबिदारफळ गावात गणपती विसर्जन मिरवणुकीवेळी टोकाचे वाद होत होते. परंतु यावर्षी गणपती विसर्जन मिरवणुकीच्या आधीच सर्वच मंडळांना योग्य मार्गदर्शन करून बिबिदारफळ येथील वादाची परंपरा खंडित होऊन मिरवणुकीला भव्य दिव्य स्वरूप येऊन शांततेत संपन्न झाली. डीजे बंदीवरून सोलापूर शहरात रान पेटले असतानाच उत्तर तालुक्यातील जवळपास 80% मंडळांनी पोलीस निरीक्षक राहुल सर देशपांडे यांच्या निर्णयाचे स्वागत करून जाग्यावर गणेश विसर्जन केले. इतक्यावरच न थांबता जाग्यावर गणेश विसर्जन करणाऱ्या मंडळांचा सन्मान देखील तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आला. पाकणी, शिवणी, तिरे या भागात गंभीर पूर परिस्थिती असताना तालुका पोलीस अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना मदतीचा हात दिला. यावेळी कठोर म्हणले जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या हळवेपणाचे रूप यावेळी दिसून आले. आपल्या हद्दीतील अनेक प्रलंबित समस्या तात्काळ सोडवण्यास पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी भर दिला आहे. आपल्या कर्मचाऱ्यांकडून काम कसे करून घ्यावे तेही वेळेत, यामध्ये देखील पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे हे अव्वल ठरले आहेत. अशा अधिकाऱ्यांमुळेच